शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत फोनवरून चर्चा झालेली आहे। पडळकरांच्या विधानावरून शरद पवार नाराज आहेत आणि याच नाराजी संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला होता, संदर्भ होता पडळकरांनी केलेल्या टीकेचा। नक्कीच प्राची, जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला जो राजकीय वाद आहे तो कधीही लपून राहिलेला नाही। जयंत पाटील यांच्यावरती टीका करण्याची एकही संधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सोडत नाही। मात्र काही आता जी टीका जयंत पाटील यांच्या आईवडिलांसंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे त्या संदर्भात खरं तर सर्व स्तरावरून या विधानाचा खरं तर निषेध व्यक्त केला जातोय आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सध्या ठिकठिकाणी आंदोलन देखील केलं जात आहे। आता हा वाद पेटलेला असताना या वक्तव्याचा निषेध सर्व स्तरावरून सर्व नेते करत असताना आता या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला आहे आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचा शरद पवार यांनी निषेध व्यक्त केलाय। राजकारणामध्ये एवढ्या खालच्या पातळीची टीका होऊ नये असं मत फोनवरून शरद पवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय पुढे कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते या संदर्भात माध्यमांसमोर येऊन निषेध व्यक्त करत होते। आता मात्र थेट पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत निषेध व्यक्त केलेला आहे आणि राजकारणामध्ये अशा प्रकारची टीका होणं योग्य नाही असं मत व्यक्त केलंय। आता यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय कानमंत्र किंवा कान टोचतात गोपीचंद पडळकर यांचे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही बातमी पाहत होतो, महत्त्वाची बातमी आहे। पडळकरांनी केलेल्या टीकेवरून शरद पवारांनी आता मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि या संदर्भात चर्चा झालेली आहे। पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना अर्वाच्य भाषा वापरलेली होती आणि याच भाषेवरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना फोन केलाय आणि राजकारणामध्ये अशा प्रकारची भाषा वापरली जाऊ नये, हे जर वापरली जात असेल तर ते चिंताजनक आहे असं देखील शरद पवारांनी या संभाषणादरम्यान म्हटलेलं आहे। तर ज्या गोष्टीवरून हा संपूर्ण संवाद घडलेला होता ते वक्तव्य नेमकं पडळकरांचं काय होतं पाहूया। तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। तर गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेमध्ये टीका केलेली होती, त्यांच्यावर भाष्य केलेलं होतं, विधान केलेलं होतं आणि त्यानंतर राज्यभरामध्ये खरं तर या संपूर्ण टीकेनंतर पडसाद उमटलेले आहेत। गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन केले जात आहे, सांगलीच्या जतमध्ये देखील आंदोलन केले जात आहे आणि याच संदर्भात शरद पवारांनी चर्चा करण्यासाठी, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय, राज्यभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेला आहे, नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला होता। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केलेली आहे आणि ही टीका करताना त्यांची जीभ घसरली, त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये जयंत पाटील यांच्यावर टीका केली आणि या टीकेनंतर त्याचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटू लागलेले आहेत। राज्यभरात टीका केली जाते, आंदोलनं केली जात आहेत। तर हे नेमकं प्रकरण काय ते देखील पाहूया। कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृत्यू झालेला आहे। अवधूत वडार जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता होते। कृष्णा नदीत अवधूत वडार यांचा मृतदेह आढळला। घातपात असल्याचा वडार कुटुंबियांचा आरोप आहे। बिलं काढण्यासाठी पडळकरांनी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। पडळकरांसह सहाय्यकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। कंत्राटदार आत्महत्येप्रकरणी जयंत पाटलांनी अडकवला असा आरोप करण्यात आला।
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हा आरोप केलाय.